तर तिकडे थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। रेल्वे स्टेशनच्या नामांतरासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। ब्रिटिशकालीन स्थानकांची नावे बदलली जाणार आहेत आणि यासाठीच थोड्या वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। रेल्वे स्टेशनच्या नामांतरासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। जी ब्रिटिशकालीन स्थानकांची नावे आहेत ती बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात सूरज सावंत यांच्याकडून। आमचे प्रतिनिधी सूरज, थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय घेतले जाणार आहेत? कल्याणी, खरं तर या आठवड्यातली ही दुसरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि यामध्ये जवळपास 3 ते 4 महत्त्वाचे विषय आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर मार्च महिना सुरू झालेला आहे आणि दुष्काळजन्य परिस्थिती ही राज्यावरती आहे। अनेक ठिकाणी गावातले जे कोरडे तलाव आहेत ते कोरडे पडू लागलेले आहेत। या ठिकाणी पाण्याचा नेमका टँकरद्वारे कशा पद्धतीने ते पुरवले जात आहेत याचा एकदा आढावा घेणार आहे। पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे। त्याच बरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15व्या वित्त आयोगानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सज्जता या संदर्भात चर्चा होणार आहे। त्याचबरोबर राज्यातले जे अग्निसेवा ज्या आहेत त्याच्या सुरक्षेबाबतचा देखील आढावा घेतला जाणार आहे। त्याचबरोबर राज्यातील जे पोलीस पाटील आहेत त्यांच्या मानधन वाढी संदर्भात देखील आज कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे। त्याचबरोबर काल जो निर्णय झालेला आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये की मुंबईतली 7 रेल्वे स्थानक आहेत जी ब्रिटिशकालीन त्यांना नावं होती त्या नावांच्या जागी पर्यायी नावं ही काल देण्यात आलेली आहेत। त्यावरती देखील सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे। खरं तर आजची ही दुसरी कॅबिनेटची बैठक असल्यामुळे कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे ऐनवेळी जे निर्णय किंवा ऐनवेळी जे विषय येतात त्यावरती देखील कॅबिनेट बैठकीत आज प्रामुख्याने चर्चा होताना पाहायला मिळेल। मात्र प्रामुख्याने पाहिलं तर दुष्काळजन्य परिस्थिती, पीक पाण्याचा आढावा या बैठकीमध्ये त्याच्यावर नक्कीच सूरज, त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।